नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. गोरेगावच्या दिंडोशी भागातील खडकपाडा परिसरात आग लागली आहे. फर्निचरच्या दुकानांना मोठी आग लागली असून 2 तासांपासून ही आग धुमसते. तर आगीची ही दृश्य सध्या समोर येत आहेत. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट या ठिकाणी उठलेले आहे. 4 ते 5 गोडाऊनला ही भीषण आग लागल्याचं कळतंय. दिंडोशी भागातील खडकपाडा परिसरात ही भीषण आग लागलेली आहे. सध्या अग्निशमन दलाचे 8 पंप घटनास्थळी दाखल आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे. दिंडोशी भागातील फर्निचरच्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे. ही आग 2 तासांपासून धुमसते. तर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट या ठिकाणी उठत आहे. खडकपाडा परिसरातील जवळपास 4 ते 5 गोडाऊनला ही भीषण आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल आहे आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मयुरेश यांच्याकडून. मयुरेश, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच जर आपण बघितलं गोरेगावच्या दिंडोशी परिसरामध्ये ही भीषण आग लागली आहे. तब्बल 1.5 तास झाला, मात्र आग अजून देखील विझलेली नाही. ह्या ठिकाणी फर्निचर मार्केट आहे अशी देखील माहिती समोर येते आणि ह्या गोडाऊनमध्ये 5 ते 10 गोडाऊन आहेत, ते जळून संपूर्णपणे खाक आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. पोलीस असतील किंवा अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्यासाठी अनेक अडचणी या ठिकाणी येत आहेत. कारण की या ठिकाणी जर आपण बघितलं मार्केट परिसर आहे आणि त्या मार्केट परिसरामध्येच ही शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आणि आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी देखील येत आहेत, कारण की दुसऱ्याच्या दुकानावर चढून ही आग विझवण्यात येते. आपण बघू शकतो की या ठिकाणी अग्निशमन दलाकडून आता आग विझवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. तर अजून देखील आग विझलेली नाहीत. धुरांची मोठी लोट पाहायला मिळत आहेत. नक्कीच मयुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आगीची दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट या ठिकाणी उठलेले आहेत.